राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं याकडे संसदेमध्ये लक्ष वेधलं होतं। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे। महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सूचना देण्यात आल्या, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली। खासदार निलेश लंके यांनी संसदेत क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठ्या असलेल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यासंदर्भात लक्ष वेधलं होतं। लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली। या समितीमध्ये पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर तांबे, डॉक्टर योगेश गवळी यांच्यासह जालना येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर इब्राहिम अन्सारी यांचा समावेश आहे। या संदर्भात राज्य शासनाने पारित केलेल्या आदेशामध्ये खासदार लंके यांनी जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात संसदेत मागणी केली। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अहिल्यानगर येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्या संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी सुचवण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सुयोग्य जागांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषानुसार तपासणी करून जागेची तपासणी आणि निवड यासाठी ही समिती गठीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। निलेश लंके जी, श्री निलेश लंके जी, काइंडली टेक योर सीट। अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे। माझ्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। तो मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत मेडिकल कॉलेज नाही। मी वारंवार मंत्री महोदयांना मागणी केलेली आहे, तरी मी आपणाद्वारे हे सांगू इच्छितो की लवकरात लवकर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यावी। मला आपण बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। रामकृष्ण हरी।